जखऱ्याचं पुस्तक यावेळेला आपण काढूया. जखऱ्याचं पुस्तक आणि त्याचा 13वा अध्याय 7 पासून 9 पर्यंत यावेळेला मी वाचत आहे. जखऱ्याचं पुस्तक याचा 13वा अध्याय 7 पासून 9 वचनापर्यंत यावेळेला तुमच्यासाठी मी वाचत आहे. जखऱ्याचं पुस्तक 13वा अध्याय 7व्या वचनापासून 9व्या वचनापर्यंत. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आगे तरबारी माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर उठ. मेंढपाळावर प्रहार कर, म्हणजे मेंढरे विखरतील. माझ्या लहानग्यावर मी आपल्या हाताची छाया करेन. परमेश्वर म्हणतो, देशभर असे होईल की त्याचे 2 भाग नष्ट करतील, पण त्याचा 3रा भाग मागे राहील. तो 3रा भाग मी अग्नीत टाकीन. रुपे गळतात तसे मी त्यास गाळीन. सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यास शुद्ध करीन. ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन. मी म्हणेन, हे माझे लोक, व ते म्हणतील, परमेश्वर माझा देव. परमेश्वर वाचली वचने आशीर्वादित करो. प्रियानो, आजच्या वचनाकडे प्रियानो आपण जात आहोत आणि मागील दिवसांमध्ये आपण वेगवेगळ्या रीतीने पाहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या 2ऱ्या आगमनाच्या संदर्भामध्ये आपण विचार करत आहोत, मनन करत आहोत. आणि सुरुवातीला आपण मंडळीचे रूपांतर या संदर्भामध्ये आपण ऐकलं. मंडळी काय आहे ते आपण ऐकलं. आणि मग मागील दिवसांमध्ये, मागील आठवड्यात महासंकटाचा काळ या संदर्भामध्ये प्रियानो आपण पाहिलेलं होतं. आणि जो क्रम आहे तो क्रम पुन्हा एकदा मी सांगत आहे की मंडळीचं रूपांतर होईल सुरुवातीला, ज्याची आपण वाट बघत आहोत. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ढगामध्ये येणार आहे आणि प्रियानो तुतारीचा नाद होणार आहे मोठा. आणि मग जे मेलेले आहेत आधी ते उठवले जातील आणि मग जिवंत असलेले जे लोक आहेत ते प्रियानो त्यांना जाऊन सामील होतील मागून. आणि त्यानंतर ही संपूर्ण म्हणजे मंडळी जी आहे, विश्वासणारे लोक आहेत, त्यांनासुद्धा प्रियानो जे जिवंत असतील त्यांना घेतलं जाणार आहे. आणि मग महासंकटाचा काळ 7 वर्षाचा इथे राहणार आहे. पहिले 3 वर्ष प्रियानो सर्व काही शांततेमध्ये राहील, परंतु पहिले 3.5 वर्ष आणि नंतरचे 3.5 वर्ष आहेत ते भयंकर असा काळ राहणार आहे. आणि आपण त्या गोष्टीकडे देखील प्रियानो लक्ष लावत आहोत की त्या काळामधून मंडळी घेतली जाणार नाही, परंतु त्याआधी संकटाच्या काळाआधी आपण विश्वास ठेवत आहोत मंडळी घेतली जाणार आहे. आणि मग ह्या 7 वर्षाच्या शेवटी प्रियानो हर्मगिदोनची लढाई होणार आहे. आणि त्यामध्ये सैतानाचे लोक जे पृथ्वीवर आहेत आणि जे प्रियानो परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा दुसरं त्याचं आगमन होणार आहे, त्याच्या सैन्यानिशी त्याच्या मंडळीला घेऊन तो त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्याबरोबर युद्ध करणार आहे. आणि सर्वजण प्रियानो त्यांचा नाश करून सैतानाला प्रियानो आपल्या ताब्यामध्ये, कैदेमध्ये तो घेणार आहे. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याचं 1000 वर्ष जे आहे तो सुरू करणार आहे. आणि त्यामध्ये 1000 वर्षाच्या काळामध्ये प्रियानो सैतान हा बांधलेला राहणार आहे. पण ज्यावेळेला 1000 वर्ष प्रियानो थांबवले जातील किंवा संपतील, त्यानंतर परत एकदा सैतानाला सोडलं जाणार आहे काही काळापुरतं. तो परत येऊन पृथ्वीवरती धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु त्याला कायमस्वरूपी नरकाच्या अग्नीमध्ये, गंधसरामध्ये प्रियानो टाकलं जाणार आहे. आणि मग जे दुष्ट लोक, वाईट लोक होते की जे मरण पावलेले आहेत, त्यांचं पुनरुत्थान होईल आणि मग त्यांचा न्यायनिवाडा होईल. आणि मग त्यांना देखील प्रियानो त्यांचा न्यायनिवाडा झाल्यावर नरकामध्ये काही लोक टाकले जातील त्याच्यामध्ये. आणि मग शेवटी नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी हे उदयास येणार आहे. तर याप्रमाणे हा 8 पायऱ्यांचा वेगवेगळा क्रम प्रियानो आपण पाहत आहोत. त्यापैकी मंडळीचं रूपांतर पाहिलेलं आहे आणि मग कोणती मंडळी आहे ते आपण पाहिलं आहे. आणि मग महासंकटाचा काळ मागील आठवड्यामध्ये आपण पाहिला आहे. आजचा माझा विषय प्रियानो मी घेत आहे तो म्हणजे चांगली एक बातमी आहे आणि वाईट बातमी. देर इज अ गुड न्यूज अँड देर इज अ बॅड न्यूज. किंवा आधी आपण म्हणू ज्याला देर इज अ बॅड न्यूज आणि मग देर इज अ गुड न्यूज. तर अशा प्रकारे
एक वाईट बातमी, एक चांगली बातमी अशी प्रेरणा आपल्याला पाहायची आहे. पण मागील आठवड्यामध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या महासंकटाच्या काळामध्ये. त्यापैकी 3 म्हणजे एक तर ख्रिस्त विरोधक तो या जगामध्ये स्वतःला प्रगट करणार आहे. अजून आपल्याला माहीत नाही तो कोण आहे, परंतु स्वतःला ख्रिस्त विरोधक, ज्याला अँटिक्राइस्ट म्हणतो आपण, तो त्या ठिकाणी घेतला, म्हणजे तो स्वतः प्रगट होणार आहे. आणि मग दुसरी घटना जी होणार आहे ती म्हणजे रशिया देशाचा देखील संपूर्ण नाश केला जाणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इस्रायल देशाचं परिवर्तन होणार आहे. देशाचं म्हणजे यहुदी लोकांचं परिवर्तन त्या ठिकाणी होणार आहे. याच गोष्टीवरून आज मी पुढे थोडंसं सुरू करत आहे, आणि ते म्हणजे की इस्रायल देशाचं परिवर्तन, आणि मग त्यामधून प्रियानो वाईट बातमी आणि चांगली बातमी असं आपण प्रियानो त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर आपण जसं म्हणत आहोत की ख्रिस्त विरोधक हा प्रगट होईल, आणि मग भयंकर असं प्रियानो 7 वर्ष महासंकटाचा हा काळ सुरू होणार आहे. पण सुरुवातीच्या त्या 7 वर्षांपैकी 3.5 वर्ष हे मनुष्य त्यांच्याच कृतीला प्रियानो, त्यांनी जे काही या भूतलावर केलेलं आहे त्याचे भोग त्यांना भोगावे लागणार आहेत. शांतता राहणार आहे सगळीकडे, परंतु त्यामधून जात असताना संपूर्ण रीतीने इस्रायल देश आणि इस्रायलचे लोक जे आहेत, यहुदी लोक जे आहेत, ते तिथं राहणार आहेत, आणि त्यांना या प्रसंगामधून प्रियानो जावं लागणार आहे. पण नंतर 3.5 वर्षानंतर ख्रिस्त विरोधक जो आहे तो इस्रायल देशावरती आक्रमण करणार आहे. त्याच्या सर्व लोकांना घेऊन इस्रायल देशाला टार्गेट तो करणार आहे, आणि त्यावेळेला संपूर्ण रीतीने इस्रायल लोकांचं परिवर्तन त्या काळामध्ये होणार आहे. म्हणजे ते त्यांचा मसीहा, ज्याचे अजूनही इस्रायल लोक वाट पाहत आहेत, यहुदी लोक वाट पाहत आहेत, की ते म्हणतात मसीहा अजून आलेला नाही, मसीहा येणार आहे. आणि मग येशू ख्रिस्ताबद्दल विचारलं तर ते म्हणतात तो एक संदेष्टा होता, पण तोच मसीहा आहे असं प्रियानो अजूनही त्यांचा विश्वास नाही आहे. आणि म्हणून त्या पुढच्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये या सर्व लोकांचं परिवर्तन, यहुदी लोकांचं परिवर्तन होणार आहे. आणि ते सर्व काही घडण्यासाठीच परमेश्वर सर्व राष्ट्रातील यहुदी लोकांना परत एकदा यरुशलेममध्ये त्या ठिकाणी आणत आहे. आणि यरुशलेममध्ये म्हणजे इस्रायल देशामध्ये आणत आहेत. जे पूर्वी पांगले होते सर्वत्र, ज्याला आपण म्हणत आहोत की सर्व 12 वंश जे आहेत ते सर्व जगामध्ये देवाने पांगून टाकलेले आहेत, आता ते सगळे यहुदी लोक हळूवारीने तिथं जमा झालेले सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. कारण आता देशाची स्थापना देखील प्रियानो परत एकदा झालेली आहे. यरुशलेम ही त्यांची राजधानी आहे असं मागील वर्षांमध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे जे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी ते घोषित केलेलं आहे की यरुशलेम आता ही त्यांची राजधानी आहे. यापूर्वी त्यांना ते करता येत नव्हतं, पण आता सर्व परिस्थिती प्रियानो घडून येत आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता याच यहुदी लोकांना जर आपण म्हटलं की त्यांचं परिवर्तन होणार आहे, परंतु ते अचानक अशा रीतीने होणार नाही. त्यांना फार मोठ्या दुःखामधून, संकटामधून, खूप छळामधून त्यांना जावं लागणार आहे. आणि अभ्यासक असं म्हणतात की तो छळ इतका भयंकर असणार आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ज्याप्रमाणे हिटलरने यहुदी लोकांना नायनाट करायचं म्हणून ठरवलं होतं, संपवायचं म्हणून ठरवलं होतं, कैक लाख यहुदी लोकांना, लहान मुलं असतील, मुली असतील, स्त्रिया असतील, पुरुष असतील, त्यांना उपाशी ठेवलं काही दिवस, आणि त्यानंतर एका गॅस चेंबरमध्ये त्यांना टाकलं, आणि मग संपूर्ण रीतीने गॅस सोडून, विषारू वायू सोडून त्यांना त्या ठिकाणी मारलेलं आहे. आणि भयंकर अशी ट्रकमध्ये भरून त्यांची प्रेतं त्यांनी गाडून टाकलेली आहेत. असं दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये झालं. ते अजूनही, ज्याला इंग्लिशमध्ये हॉलोकॉस्ट म्हणतात, ते भयंकर असं दृश्य अजूनही काही जे यहुदी लोक आहेत त्याचं वर्णन करताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. पण त्याहीपेक्षा भयंकर छळ त्या 7 वर्षातील दुसऱ्या 3.5 वर्षाच्या भागामध्ये होणार आहे, आणि त्यांना तो सहन करावा लागणार आहे.
या संदर्भातच ज्यावेळेला आपण जखऱ्याचं पुस्तक वाचतो प्रियानो, की ज्यावेळेला आपण 13वा अध्याय काढू आणि जी वचनं मी त्या ठिकाणी वाचलेली आहेत, जखऱ्याचं पुस्तक याचा 13वा अध्याय आणि 8 आणि 9 वचन विशेष करून मी तिकडे तुमचं लक्ष घेत आहे, की तिथं म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो देशभर असे होईल की त्यांचे 2 भाग नष्ट करील. संपूर्ण देशभर म्हणजे काय? इस्रायल देशाबद्दल तो म्हणत आहे. परमेश्वर म्हणतो देशभर असे होईल की त्याचे 2 भाग नष्ट करतील, पण त्याचा 3रा भाग मागे राहील. मग 3रा भाग मी अग्नीत टाकीन. रुपे गाळतात तसे मी त्यास गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यास शुद्ध करीन. ते माझे नाम घेतील. हे कोणाबद्दल म्हटलेलं आहे? यहुदी लोकांबद्दल म्हटलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की सोने जसं शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना त्या शुद्धतेमधून मी घेऊन जाणार आहे. म्हणजे त्यांना खरा मसीहा जो आहे, ख्रिस्त जो आहे, त्यांना ओळखता यावा म्हणून परमेश्वर त्यांना त्या त्रासामधून घेऊन चाललेला आहे. आणि पुढे तो म्हणत आहे ते माझे नाव घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन. मी म्हणे हे माझे लोक, व ते म्हणतील परमेश्वर माझा देव. शेवटच्या काळामध्ये पूर्ण प्रियांनो जुन्या करारामध्ये जरी आपण पाहिलं इतिहासामध्ये, तर असं दरवेळेला घडत गेलेलं आहे की परमेश्वराच्या नावाला त्यांनी झिडकारलेलं आहे. दुसऱ्या दैवतांच्या मागे ते लागले, बालमूर्तीच्या मागे लागले, आणि मग परमेश्वराने पुन्हा एकदा त्यांच्यावरती प्रसंग आणला. त्यांना त्यामधून शिकण्यात आलं. ते देवाकडे परत वळाले, परत देवाची उपासना करायला लागले. काही दिवसांनी परत एकदा ते देवापासून दूर गेले, आणि मग परमेश्वर वारंवार त्यांना छळ देत राहिला किंवा त्यांना शिक्षा करत राहिला, आणि ते परत एकदा देवाकडे आले. अगदी तशीच घटना या ठिकाणी देखील होणार आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टींना आपण जखऱ्याच्या पुस्तकात वाचत आहोत की ते पुढील दिवसांमध्ये घडणार आहेत. आपण त्याच रीतीने 12वा अध्याय जर काढला, जखऱ्याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 10 वचनामध्ये त्याच तुम्हाला पानावरती सापडेल. जखऱ्याचं पुस्तक 12वा अध्याय आणि 10 वचन म्हणत आहे, आणि मी दाविदाच्या घराण्यावर व यरुशलेम निवाशांवर कृपा व विनवणी यांच्या आत्म्याचा वर्षाव करीन, आणि ज्या मला त्यांनी विंधिले त्या मजकडे ते पाहतील. एकुलता एका पुत्रासाठी शोक करावा तसे ते त्यासाठी शोक करतील. ज्येष्ठ पुत्राबद्दल जसा कोणी अत्यंत खेद करतो तसा ते त्याबद्दल खेद करतील. अगदी शोक करतील, त्यामधून त्यांना जावं लागणार आहे. आणि म्हणून अचानक रीतीने विश्वासणारे सर्वत्र जगातले लोक हे गायब होतील, म्हणजे आपण त्याला म्हणते रूपांतर होतील. आणि मग प्रियानो त्यानंतर रशिया हा देश उद्ध्वस्त केला जाणार आहे. त्यानंतर प्रियानो जो आकडा आपण 1,44,000 म्हणतो, हे सर्व 1,44,000 सुवार्तिक राहणार आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे सुवार्तेचं. त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी प्रियानो वर्णन जे आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग प्रकटीकरणाचं पुस्तक प्रियानो जर आपण काढलं, मगाशी ज्याला आपण 11वा अध्याय म्हटलं, आणि त्या 11व्या अध्यायामध्ये 2 साक्षीदारांबद्दल प्रियानो त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे. ते 2 साक्षीदार देखील त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये ते त्या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून 2 साक्षीदारांबद्दल मी मुद्दामून ते आळीपाळीचं वचन घेतलं, कारण ते सगळंच आपल्याला पुन्हा एकदा वाचता येणार नाही. परंतु तिथं असं म्हटलेलं आहे, 3रं वचन, प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 3रं वचन, की माझे 2 साक्षी यास मी अधिकार देईन, आणि ते तरट पांघरून 1208 दिवस संदेश सांगतील. येस, 1260 दिवस, बरोबर आहे, संदेश सांगतील. म्हणजे परमेश्वर त्यांना पाठवणार आहे 1260 दिवस त्यांना संदेश देण्याची प्रियानो आज्ञा करेल तो. आणि सर्वत्र हे लोक संदेश देत राहतील, पण त्यांचा संदेश लोक अगदी सहजरीतीने घेतील. म्हणजे पुढील त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये भयंकर अशा गोष्टी होणार आहेत, कारण देव स्वतः क्रोधाची वाटी तिथं म्हटलेलं आहे की ते ओतली जाणार आहे.
म्हणजे स्वतःच्या गुणांनी जे काही माणसाने भूतलावर केलेलं आहे ते 3.5 वर्ष, सुरुवातीच्या 3.5 वर्षामध्ये ते भोगतील आणि पुढील जे 3.5 वर्षे त्यामध्ये आणखीन भर पडणार आहे. म्हणजे हे तर चालूच राहील, पण वरून परमेश्वर आणखीन भर क्रोधाची घालणार आहे की त्या लोकांना वेगवेगळ्या रीतीने त्रास होणार आहे. आणि मग त्यामध्ये हे 2 साक्षीदार येणार आहेत आणि 1260 दिवस ते संदेश सांगणार आहेत. 4थं वचन म्हणते की पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही आहेत. त्यांनी कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या वैऱ्यास खाऊन टाकतो. त्यांना कोणी त्रास द्यायला जर सुरुवात केली तर तिथं म्हटलेलं आहे की त्यांच्या मुखातून अग्नी निघणार आहे आणि लोकांना त्या ठिकाणी प्रयत्न होते, त्रास देणाऱ्या लोकांना तो मारून टाकणार आहे. आणि म्हणून कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला याचप्रमाणे जीवे मारण्यात यावे. त्यांचा संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करावयास त्यास अधिकार दिलेला आहे. एलियाच्या काळामध्ये आपण पाहिलं प्रयत्न पाऊस पडू नये म्हणून त्यांनी प्रार्थना केली आणि मग त्यांच्यासाठी दुष्काळ तिथं झालेला आहे. अशाच रीतीचा अधिकार ह्या 2 साक्षीदारांना दिला जाणार आहे. आणि पुढं म्हटलेलं आहे की रक्ताचे पाणी करण्याचा अधिकार त्यास पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. वेगवेगळ्या रीतीच्या पीडा या भूतलावर आणण्याचा त्यांना अधिकार देव देणार आहे. म्हणजे त्या काळामध्ये हे 2 साक्षीदार तिथे येणार आहेत आणि लोकांना ते त्या ठिकाणी दाखवून देणार आहेत की ते जिवंत देवाचे सेवक आहेत म्हणून. 7वं वचन म्हटले, त्यांनी आपली साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारा श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करेल आणि त्यास जिंकून जीवे मारेल. इतके दिवस त्यांना कोणी उपद्रव करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्या मुखातून अग्नी सोडत होते आणि त्यांना मारून टाकत होते. पण ज्या वेळेला त्यांचे संदेश सांगण्याचे दिवस म्हणजे ज्याला आपण म्हणते 1260 दिवस संपून जातील त्यावेळेला मात्र डोहातून श्वापद येणार आहे आणि ह्या दोघांना मारून टाकणार आहे प्रियानं. आणि त्यांचं प्रेत जे आहे ते तिथंच 3.5 दिवस तिथं म्हटलेलं आहे पुढे प्रियानो 8वं वचन. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खेळण्यात आले होते त्यांच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. आणि मग लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे यातील लोक ती प्रेते पाहतील. लोक त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाहीत. 3.5 दिवस त्यांना मारलं जाणार आहे आणि त्यांचं प्रेत भूतलावरती की ज्या ठिकाणी प्रियानो मोठे नगर म्हटलेले सदोम व मिसर या मार्गावरती त्यांचे प्रेत त्या ठिकाणी 3.5 दिवस पडणार आहे. बाकीचे लोक मुठमातीसुद्धा त्याला देणार नाही. पण काय होणार आहे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की 3.5 दिवस त्यांना प्रियानो सर्व लोक पाहणार आहेत. आता हे त्या काळामध्ये लिहिलेलं आहे प्रियानो जवळपास 2000 वर्षापूर्वी, 2021 वर्षापूर्वी आपण म्हणूया. पण 9 वचनामध्ये जे म्हटलेलं आहे की लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे यातील लोक त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील. ते कसे पाहतील प्रियानो? अगदी सरळ सोपं आहे. आजच्या काळामध्ये सोपं आहे. कदाचित मागील शताब्दीमध्ये ते शक्य नव्हतं. विचार करून कदाचित आपल्याला वाटेल की सगळे राष्ट्र कसे पाहतील. पण आता मात्र ते शक्य कसं होणार आहे? मोबाईलच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून सर्व राष्ट्रातील भाषेतील तिथं म्हटलेलं आहे की निरनिळ्या लोक, वंश, निरनिळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे यातील लोक त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील. येता जाता ब्रेकिंग न्यूज, फ्लॅशबॅक किंवा काही ना काहीतरी त्या ठिकाणी ते दाखवत राहतील लोकांना.
पण एवढंच होणार नाही. पुढं काय म्हटलं 10व्या वचनामध्ये, आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करतील व एकमेकास भेटी पाठवतील. त्यांना इतका आनंद होणार आहे की हे 2 लोक मारले गेलेले मेलेले आहेत आणि उत्सव करण्यासाठी मुद्दामून त्यांना त्या ठिकाणी मूठमाती दिली जाणार नाही, पण त्याच्यावरती कॅमेरे लावून लोकांना दाखवलं जाणार आहे की हेच ते वाईट लोक, हेच ते वाईट लोक. कशासाठी असं होणार आहे? लोक त्या ठिकाणी आनंद करणार आहेत सगळ्या जगभर. एकदाचं मारून टाकलं बरं झालं ह्यांना. भेटी पाठवतील, जसा काय उत्सव आहे मोठा. त्यांना एवढा आनंद होणार आहे. आणि पुढं काय म्हटले? भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्टांनी पृथ्वीवर राहणाऱ्यास पीडा दिली होती. लोकांना पीडा दिली होती. मुळात लक्षात घ्या, ते लोक आता चांगले लोक नाही आहेत. चांगले लोक तर घेतले गेले प्रियानो. छळ सुरू होण्याआधीच मंडळी ती घेतली गेलेली आहे. पण ह्या 7 वर्षाच्या काळामधला हा भाग आहे प्रियानो, की जे विशेष करून शेवटच्या 3.5 वर्षाच्या भागामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून सर्व लोक त्या काळामधले वैतागलेले असतील की यांनी आपल्याला असं छळलेलं आहे म्हणून. कारण त्यांनी आपण काय वाचलं की त्यांना वेगवेगळ्या रीतीची पीडा देण्याचा अधिकारसुद्धा दिलेला आहे. पाऊस न पाडण्याचा देखील त्यांना अधिकार दिलेला आहे. आणि कुठल्या प्रकारचे लोक त्यांच्यासमोर आले तर त्यांना भस्म करण्याचा अधिकार दिलेला आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे लोक आनंदी होतील, भेटी पाठवतील. पण 11 वचनात काय म्हटले? पुढे 3.5 दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. हे 2 साक्षीदार भयंकर असा प्रयत्न त्या ठिकाणी देवाच्या बाजूने सर्व लोकांना छळ देणार आहेत. लोक त्यानंतर त्यांना मारलं जाणार आहे. 3.5 दिवस त्यांचं प्रेतसुद्धा पडलं जाईल. लोक पाहतील पृथ्वीवरचे सगळ्या बाजूने. पण नंतर आता त्यामध्ये परमेश्वर आत्मा घालणार आहे आणि 3.5 दिवसानंतर प्रियानो ते परत एकदा उभे राहतील. आणि जे लोक ते पाहतील त्यांना भयंकर भय. थोडंसं आपल्याला वाटेल की ही काल्पनिक गोष्ट वाटतात सगळ्या, परंतु हे सत्य आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल हे सत्य आहे की त्याची भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. त्याआधीसुद्धा जुन्या करारामध्ये प्रियानो वेगवेगळ्या रीतीने परमेश्वराने सांगितलं. कालच्या दिवशी आपल्या ग्रुपवरती सुद्धा मला वाटतं अमित मकासर यांनी एक लहानशी क्लिप पाठवली नोहाच्या जीवनाबद्दल. आणि त्याच्यामध्ये सुद्धा फार सुंदर रीतीची ती क्लिप आहे. भविष्यवाणी प्रियानो देवाने नोहाला सांगितली होती की मी 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडणार आहे. तू बांधायला सुरुवात कर, तारू बांधायला सुरुवात कर. आणि त्याने अशा ठिकाणी ती बांधायला सुरुवात केली की जिथं लाकडं भरपूर असतील, कारण त्याला लाकडाची गरज होती तारू बांधा. पण जवळपास कुठंही त्या ठिकाणी समुद्र, मोठं तळं काहीच नव्हतं किंवा नदी फार मोठी नव्हती की जिथं त्याला भरपूर रीतीने ती लाकडं मिळून हे करतील. आणि मग ज्यावेळेला नोहा ते बांधायला लागला तर लोक हसत होते, चेष्टा करत होते, त्याची मस्करी करत होते आणि त्याला वाटेल तसं काहीतरी ते बोलत होते. पण नोहा आणि त्याची मुलं जे आहे, त्याच्या सुना आहे, त्याची बायको आहे, ते त्यांचं काम सातत्याने करत राहिले. ते निराश झाले नाही, त्यांनी लोकांकडे दुर्लक्ष केलं. उलट नोहा त्यांना सांगत होता की नाही, परमेश्वर 40 दिवसानंतर परमेश्वर 40 दिवसापर्यंत आणि 40 रात्रीपर्यंत पाऊस पाडणार आहे. सगळेजण मरून जाणार आहेत. अजूनही तुम्हाला संधी आहे, देवाने दिलेली आहे, पश्चाताप करा. अशाच रीतीच्या कितीतरी भविष्यवाणी जुन्या करारामध्ये परमेश्वराने बोलला, माणसाला सांगितली आणि त्या घडत गेल्या. आणि प्रियानो ते सर्व इतिहासाच्या पुस्तकात म्हणजे जुन्या करारात लिहिलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी सांगितलेली आहे, ती सुद्धा खरी झालेली आहे. आता हे पुढं होणार आहे प्रियानो. आता जे आपण वाचत आहे हे सुद्धा होणार आहे. आणि म्हणून त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका बाळगू नका, कुठल्या प्रकारे प्रियानो संशय घेऊ नका किंवा त्याला हसण्यावरी नेऊ नका किंवा त्याच्याबद्दल प्रियानो असं म्हणू नका की नाही हे काहीतरी वेगळंच वाटत आहे. पण इथं 12 वचनात म्हटले, तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणाबरोबर बोलताना ऐकली. म्हणजे ते 2 माणसं जे 2 साक्ष जे आहेत, मेलेले प्रियानो त्याच्यामध्ये आत्मा घातला जाईल, ते परत एकदा उठतील, लोक त्यांना बघतील आणि म्हणतील 3.5 दिवसानंतर हे परत जिवंत कसे झाले. म्हणजे अशी एक घटना की जी
प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल घडलेली आहे की तो मेला आणि तिसऱ्या दिवशी उठला, त्यावेळेला सुद्धा लोक आश्चर्य करायला लागले. ती घटना घडलेली आहे, लोकांनी त्याच्याबद्दल पाहिलेलं आहे, साक्ष दिलेली आहे आणि तो स्वर्गारोहण झालेला आहे. आज एवढ्या वर्षानंतर कदाचित काही लोक प्रश्न विचारतात, ते खरंच झालं होतं का? खरंच झालं होतं का? अरे तिथं झालेलं आहे, ती साक्ष लिहिलेली आहे. पण पुढे जाऊन आपण बघत आहोत त्यामध्ये की ही गोष्टसुद्धा होणार आहे. आणि आकाशातून वाणी काय होणार आहे? मोठी वाणी त्यांच्यावर बोलताना ऐकली. ती म्हणाली, इकडे वर या. मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत स्वर्गात वर गेले. वैरी जे आहेत बाकीचे लोक, त्यांच्या समोर हे घडलेलं आहे. 13 वचनात, त्याच घटकेस मोठा भूमिकंप झाला, तेव्हा त्या नगराचा 10वा भाग पडला. भूमिकंपाने 7,000 माणसे ठार झाली आणि बाकीचे भयभीत होऊन त्यांनी स्वर्गीय देवाचे गौरव केले. काही लोकांनी देवाचं गौरव केलेलं आहे. दुसरा अनर्थ होऊन गेला, पहा तिसरा अनर्थ लवकरच येणार आहे. या गोष्टी प्रियांनो होणार आहेत. हे 2 साक्षीदार यांच्याबद्दल देखील प्रियांनो ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. बाकी फार तंतोतंत आपल्याला गोष्टी माहीत नाही प्रियांनो. परमेश्वराने सांगितलं नाही नक्की काय काय अजून होणार आहे. कारण जसं प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांच्या पुस्तकात 1 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये जसं म्हटलं होतं की समय आणि काळ तुम्हाला जाणणे नाही, त्याच प्रकारे प्रियांनो काही गोष्टी अशा आहेत की परमेश्वराने ते ठेवलेल्या आहेत, आपल्याला समजावेत, पण बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला प्रियांनो समजणार नाहीत. आज त्या समजून घेण्यासाठी भूतलावर मनुष्य असंख्य प्रयत्न करत आहे. काय प्रयत्न करत आहे? तो भविष्यवाणी सांगणाऱ्या लोकांना विचारत आहे. तो खगोलशास्त्रीय गोष्टीबद्दल त्या ठिकाणी शोध घेत आहे. कारण बऱ्याच वैज्ञानिकांनासुद्धा, म्हणजे सायंटिस्ट लोकांनासुद्धा आता माहीत आहे, मी जसं मागच्या वेळेला सांगितलं की ह्या सगळ्या घटना ज्या आता घडत आहेत त्या संपूर्ण रीतीने पवित्र शास्त्रानुसार होत आहेत. आणि म्हणून आता विश्वासणारे त्यांचा विश्वास बायबलवरती बसलेला आहे आणि ते शोध घेत आहेत. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे की नोहाबरोबर देखील ज्या वेळेला त्या ठिकाणी करार केला देवाने की त्याने सप्तरंगी धनुष्य आकाशामध्ये दाखवला आणि तेव्हा त्यांनी काय सांगितलं होतं की मी इथून पुढे सांगतो की मनुष्याचा मी पाण्याच्याद्वारे नाश करणार नाही. पण पुढे जाऊन प्रियांनो आपल्याला पाहायला मिळते की आता नाश होणार आहे, पण तो पाण्याने होणार नाही परंतु अग्नीने होणार आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या रीतीने अग्नी जो आहे तो या भूतलावरती प्रकट होणार आहे. मग तो फक्त या सूर्याचीच उष्णता वाढेल असं म्हटलेलं नाही. ग्लोबल वॉर्मिंग हे आपलंच कारस्थान आहे प्रियांनो. मी जसं म्हटलं, ग्लोबल वॉर्मिंग जे आहे की पृथ्वीचं तापमान वाढत चाललेलं आहे, कारण मनुष्याने त्याच्या कृतीतून ते उभं केलेलं आहे. हे काही देवाने घडवलेलं नाही आणि त्याचे भोग त्याला भोगावे लागणार आहेत. काही ठिकाणी मग आता दुष्काळ होईल आणि काही ठिकाणी महापूर, जसं कालच्या दिवशीसुद्धा आपल्याकडे भयंकर असा पाऊस झालेला आहे प्रियांनो, विजांचे कडकडाट झालेला आहे. हे सगळे माणसाच्या कृती आहेत किंवा माणसाने ते घडवलेले आहेत. त्याप्रमाणे सगळं काय चाललेलं आहे. आणि म्हणून आता शास्त्रज्ञ असा विचार करत आहेत की हे सगळं जर या भूतलावर होणार असेल तर इथून सुटका व्हावी आणि आपण दुसऱ्या ग्रहावर जाऊ. आणि म्हणून प्रयत्न काय चाललेले आहेत? चंद्रावरती वस्ती करूया, मंगळावरती वस्ती करूया. वेगवेगळे ते शोध घेत आहेत. तो काळ कधी येईल, काय होईल, मग त्याच्या आधी आपल्याला हे सर्व काही इथून तिकडे स्थलांतरित करता येईल असं म्हणून प्रियांनो त्यांचे प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला असं ते म्हणत आहेत की अशी एकही समस्या निर्माण झालेली नाही की त्याच्यावर मनुष्य तोडगा काढू शकणार नाही. एकही समस्या अशी अजून निर्माण झालेली नाही आहे की ज्याच्यावर मनुष्य तोडगाच काढू शकणार नाही, असं काहीच नाही. इतका आत्मविश्वास या शास्त्रज्ञांना आहे. आपण सगळं काही करू म्हणतात ते, आपण सगळं काही करू, व्यवस्थित होऊन जाईल सगळं. त्यांच्या या गोष्टींमध्ये अन्नधान्याचा तुतवडा, वीज निर्मितीचा तुतवडा होणार आहे, न्यूक्लिअर बॉम्ब्स, हे सगळं भयंकर असं आहे. पण तरी देखील ते म्हणत आहेत की नाही, आपण प्रयत्न करत आहोत, सर्व काही व्यवस्थित होणार. हा एक गट झाला. शास्त्रज्ञांचं दुसरा एक गट असा आहे की ते म्हणतात की नाही,
त्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींबरोबर आपण देखील मारले जाणार आहोत. शास्त्रज्ञांचा दुसरा गट आहे, ते म्हणतात नाही, ही इतकी भयंकर परिस्थिती आहे की यावरती तोडगा नाहीच. मनुष्याला असं वाटत असेल की आपण काहीतरी याच्यामधून तोडगा काढून मार्ग शोधू, पण हे आता सगळं आपल्या हातातून सुटलेलं आहे. आणि कधीकधी शास्त्रज्ञांचं म्हणणं असं पण पडतं की असं वाटत आहे की पुढील काळाच्या गोष्टी ज्या होणार आहेत त्या देवाने सुद्धा सोडून टाकलेल्या आहेत त्याच्या हातातून, आणि आता भयंकर गोष्टी होणार आहेत. हा दुसरा गट आहे प्रिय. आणि म्हणून दोन गट आहेत शास्त्रज्ञांचे सध्याच्या काळामध्ये. एक म्हणतात आपण सर्व काही व्यवस्थित करू, दुसरे म्हणतात नाही, याच्याबरोबर व्यवस्था करता करता आपण परत एकदा सगळेजण खलासच होणार आहे, आपल्याला जमणार नाही. जी पृथ्वी, जी सृष्टी परमेश्वराने जशी निर्माण केली होती त्याकडे जाणं नाही किंवा थोडंसुद्धा मागे जाणं होणार नाही आपल्याला. आपण पुढेच फार जोरामध्ये आपण चाललेलो आहोत. आता 2000 बातमी जी वाचली होती की 2000 मला वाटतं 50पर्यंत मुंबईसारखे शहरं जी आहेत समुद्रकिनाऱ्यावरती सगळी पाण्यामध्ये बुडणार आहेत. कधी? 2050मध्ये. आता शास्त्रज्ञ सांगत आहेत की आम्ही सांगितलेलं भाकीत जे आहे ते इतकं फास्ट होत चाललेलं आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे की ते 50च्या ऐवजी ते म्हणत आहेत की कुठंतरी ते 30-35मध्येच होतं का काय आता, म्हणजे 2030पर्यंतच, म्हणजे इथून पुढे अजून 8 वर्ष. एवढ्या लवकरच ते होण्याची शक्यता आहे म्हणतात. आता कदाचित त्याची शक्यता अजूनही थोड्या दिवसांनी ते म्हणतील की माहीत नाही पुढच्याच वर्षी होतं का काय, असं म्हणायला ते बसले आहेत. म्हणजे माणसाच्या हातातून सगळं काही सुटलेलं आहे हे पण त्याला माहीत आहे. माणूस याच्यासाठी आता काही करू शकत नाही. पण पुढे जाऊन काय? मग ह्या दोन गटांपैकी कोणता गट बरोबर आहे असा प्रश्न पडतो. एक की ते म्हणतात नाही आपण सगळं व्यवस्थित करू, दुसरं की नाही सगळं उद्ध्वस्तच होणार आहे. कोणत्या गटावर विश्वास ठेवायचा? दोन्ही गट बरोबर आहेत प्रिया, दोन्ही गट बरोबर आहेत. कारण एका बाजूला ते त्यांच्या परीने प्रयत्न चालू आहेत, दुसऱ्या बाजूला ते म्हणत आहेत होय हे नाश होणार आहे. परंतु पवित्र शास्त्रच चांगली बातमी आणि वाईट बातमी देत आहे प्रिया. त्यापैकी चांगली बातमी आणि वाईट बातमीमध्ये आपल्याला सगळं माहिती की परमेश्वराच्या वचनामध्ये त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत तर त्या घडणारच आहेत. विशेष करून जर आपण काढलं प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 6वा अध्याय, वाईट बातमीकडे आपण पहिलं जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 12 वचनापासून मी तुमच्यासाठी वाचत आहे. प्रगटीकरण 6वा अध्याय 12 आणि प्रियानो त्याचं 12पासून 17 वचनापर्यंत. त्याने 6वा शिक्का फोडला, ते मी पाहिले तेव्हा मोठा भूमिकंप झाला. ही घटना होणारच आहे, मोठा भूमिकंप झाला आणि आतासुद्धा होत आहेत. सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झालेला आहे. अंजिराची झाडं, 13 वचन, अंजिराची झाडे मोठ्या वाऱ्याने हल्ले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडेल. भूमिकंप आहे, सूर्य जो आहे काळा होणार आहे म्हटलेलं आहे. आणि मागे मी म्हटलं होतं प्रियानो की शास्त्रज्ञांनी दुर्बीण लावून बघितलं सूर्याकडं की ते म्हणतात त्याच्यातला त्यांना सध्याच्या काळामध्ये काळा ठिपका दिसलेला आहे. आणि ते म्हणतात तो काळा ठिपका काय सूर्याच्या याच्यामध्ये, आणि तो म्हणत आहे दिवसेंदिवस तो वाढत चाललेला आहे काळा ठिपका. इथं सुद्धा म्हटलेलं आहे की सूर्य केसांच्या बनलेल्या तरटासारखा काळा झाला म्हणजे काय, तो थंड 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 होत चाललेला आहे प्रिया. आणि तो लवकरच, आज जरी शास्त्रज्ञ म्हणतात की थोडासा दिसत आहे, उद्या कदाचित ते म्हणतील की अर्ध्याच्या वर तो त्या ठिकाणी झाला असं पण ते सांगतील, कारण आपल्याला माहीत नाही त्याची उष्णता अजूनपर्यंत येते. पुढं चंद्र रक्तासारखा झालेला आहे म्हटलेलं आहे, म्हणजे लाल झालेला आहे. आता तो सुद्धा भाग आपण बघत आहोत. बिग मून म्हणून म्हटलं जात आहे. लोक तिकडे सुद्धा लक्ष लावलेलं आहे शास्त्रज्ञांनी की चंद्र कधी रक्तासारखा लाल दिसतो. रेड मून म्हटलेलं आहे त्याला. जर इंटरनेटवर गुगलवरती तुम्ही सर्च केलं, यूट्यूबवरती सुद्धा, तर तुम्हाला रेड मूनबद्दल त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतील.
पण नंतर म्हटले अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे कच्ची फळं जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे खाली पडतील आणि पडले. तो म्हणाला. मग आता हे तारे आपण म्हणतो एका बाजूला की बाबा हे तर फार मोठे ग्रह आहेत किंवा हे मोठे फार सूर्य आहेत, ते कसे काही पृथ्वीवर येतील? ते पृथ्वीवर नाही येणार, पण ताऱ्यांसारखं खाली येणार आहे. ते म्हणजे मोठमोठे ॲस्ट्रॉइड्स म्हटलेले आहेत, मोठमोठे दगड, की जो प्रियानो लोणार तळं जे तयार झालेलं आहे, की जिथं एक मोठा दगड आला आणि मोठं प्रियानो त्याच्याकडे नुकसान झालेलं आहे. असे मोठमोठे आकाशातून दगडं पडणार आहेत. आणि ते नुसती दगडं पडणार नाहीत, एखादा दगड मारतो तसं तो दगड येणार नाही आहे. ते येत असताना एवढ्या फोर्सली येणार आहेत की त्यांना आग घर्षणामुळे, वातावरणातील घर्षणामुळे आग लागणार आहे आणि प्रियानो तसे ते खाली येणार आहे आणि जिथंही पडतील ते संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकेल. त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की ते खाली पडतात, आकाशातील तारा सगळे पडले. 14 वचन, एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेट आपापल्या ठिकाणावरून ढळली. बेटं आहेत, ढळली. डोंगर उंच उंच, त्याच्यामध्ये निश्चितच एव्हरेस्ट हा डोंगर सगळ्यात उंच आपण म्हणतो, तो सुद्धा ढळला जाणार आहे. पृथ्वीवरील राजे, मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गृहात व डोंगरातील खडकातून लपतील. आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडा, राजासनावर बसलेला आहे त्याच्या दृष्टीपुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हाला लपवा, कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि कोणाच्याने टिकाव धरवेल. ते 3.5 वर्ष परमेश्वर स्वतः क्रोध टाकणार आहे. सुरुवातीचे 3.5 त्यांचे भोग भोगले जाणार आहेत, पण नंतरचे 3.5 स्वतः भर घालणार आहे त्याच्यामध्ये. अजून त्यामध्ये ते डोंगरामध्ये जाऊन लपतील, सगळे श्रीमंत, त्यांच्या घरामध्ये नाही. आज भरपूर गोष्टी चाललेल्या आहेत, ग्लोबल वातावरण वाढत चाललेलं आहे, आपण मोठमोठे थंड करण्याच्या गोष्टी लावू, परंतु हे सगळे घराला सोडून डोंगरांमध्ये जाऊन लपतील. परंतु त्या ठिकाणी ते ढळले जाणार आहेत आणि डोंगरांना म्हणतील, हा एवढा मोठा क्रोध आमच्यापासून वाचवण्यासाठी, त्या कोकरापासून वाचवण्यासाठी आमच्यावर पडाने मारून टाका एकदाचा आम्हाला, स्वतःहून ते म्हणतील. परंतु प्रियानो, आपल्याला माहीत आहे प्रभू श्री ख्रिस्ताने देखील ह्या सर्व गोष्टी पण सांगून ठेवलेल्या आहेत शुभवर्तमानामध्ये, आणि बऱ्याच लोकांना त्याची आठवण कदाचित होणार नाही, पण तिथं दिलेलं आहे. जर आपण लूक शुभवर्तमान काढलं तर त्यावेळेला सुद्धा प्रभू श्री ख्रिस्ताने ही गोष्ट सांगितलेली होती. लूक शुभवर्तमान आणि त्याचा प्रियानो 21वा अध्याय आणि 25 आणि 26 वचन मी वाचत आहे. लूक शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 25 आणि 26. तेव्हा सूर्य, चंद्र व तारे या चिन्ह घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्र घाबरी होऊन पेचात पडतील. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणमुख होतील. आकाशातील बळे डळमळतील. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. या गोष्टीचा आरंभ होऊ लागला तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा, कारण तुमचा मुक्तिदाता जवळ आलेला आहे. शेवटच्या 3.5 वर्षामध्ये प्रभू श्री ख्रिस्त येणार आहे. इस्रायल लोकांना तो सांगून ठेवत आहे, हे सगळं होणार आहे. पण तो काय म्हणत आहे 27 वचनात, त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने मोठ्या वैभवाने मेघात येताना दृष्टीस पडेल. 7 वर्षाच्या शेवटच्या भागामध्ये प्रभू श्री ख्रिस्त आता पृथ्वीवर येणार आहे. म्हणजे जी घेतलेली मंडळी आहे त्या सर्व संतांना घेऊन तो आता खाली येणार आहे, त्याचं सैन्य युद्ध करण्यासाठी. त्याबद्दल प्रियानो तिथं म्हटलेलं आहे. आणि ही भयंकर गोष्ट होणार आहे, ही भयंकर गोष्ट आहे. त्यापैकी चांगली गोष्ट काय आहे प्रियानो? बॅड न्यूज झाली. चांगली गोष्ट काय? चांगली गोष्ट ही आहे की होय, की परमेश्वर तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे.
कारण ह्या सर्व गोष्टींमधून आपल्याला जावं लागणार नाही आहे. इस्रायल लोकांना, यहुदी लोकांना मात्र याच्यातून जावं लागणार आहे या 7 वर्षामध्ये. किती धन्य लोक आहात बघा प्रियानो तुम्ही आणि मी, की त्या परमेश्वराने त्याच्या स्वतःच्या लोकांना यामधून जाऊ दिलेलं आहे. आणि जसं सोनं गाळावं तसं त्यामधून प्रियानो भट्टीमधून त्यांना मात्र तो पाठवणार आहे. पण तुम्हाला आणि मला, की जे आपण परराष्ट्रीय म्हणून गणले जात होतो, देवाचे लोक नव्हतो, आपण शत्रू होतो आपण देवाचे, का आपण वाईट लोक होतो, आपल्याला मात्र तो विश्वासाने आपल्याला वचन सांगत आहे की तो त्या 7 वर्षाचा महाकाळ सुरू होण्याआधी तो घेऊन जाणार आहे बरं. आणि मग परत एकदा त्या ठिकाणी तो आणणार आहे आपल्याला. म्हणजे सुनहरी दिवस, हिंदीमध्ये काय, सुनहरी किरण तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. कारण हे वचनामधून प्रियानो सांगण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे ती सत्यता घडून येणार आहे. याबद्दल प्रियानो आपण मत्ते कृषी वर्तमानामध्ये वाचतो. मत्ते याचा 24वा अध्याय जर आपण काढला, मत्ते कृषी वर्तमान याचा 24वा अध्याय 29 ते 31 वचनापर्यंत मी वाचत आहे. मत्ते कृषी वर्तमान 24वा अध्याय. त्या दिवसातील संकटानंतर लगेचच सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील व आकाशातील बळे डळमळतील. तेव्हा मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल. मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करतील आणि ते मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील. करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठवेल आणि ते आकाशातल्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या 4 दिशांकडून तो जमा करेल. ही सुंदर घटना प्रियानो त्याने दिलेली. यशायाने देखील प्रियानो येशू ख्रिस्त जन्मण्याआधी 700 वर्षाआधी, येशू ख्रिस्ताचा अजून जन्मही झाला नाही आहे, पण यशायाने त्याची भविष्यवाणी प्रियानो सांगून ठेवली. जर तुम्ही माझ्याबरोबर काढलं यशाचं पुस्तक, त्याचा 2रा अध्याय आणि 2 पासून 4 पर्यंत मी वाचत आहे. यशाचं पुस्तक 2रा अध्याय 2ऱ्या वचनापासून 4थ्या वचनापर्यंत, की तिथं येशू ख्रिस्त जन्मण्याआधी 700 वर्ष त्यांनी ह्या गोष्टी सांगितल्यात. काय म्हटलेले प्रियानो, शेवटल्या दिवसात असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापनेत येईल आणि सर्व डोंगरावरून तो उंच होईल. त्याकडे सर्व राष्ट्रातील लोक लोटतील, देशादेशातील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, चला आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ. तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू. कारण सियोनेतून धर्मशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघाले. तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करेल, देशोदेशीच्या बहुत लोकांचा इन्साफ करेल. तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळे करतील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करतील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांवर तलवार उचलणार नाही, ती इथपर युद्धकला शिकणार नाही. शेवटच्या दिवसात काय काय होणार आहे त्याच्याबद्दल प्रियानो म्हटलेलं आहे. एक मात्र ही गोष्ट निश्चित धरा, येशू ख्रिस्ताचं ढगामध्ये येणं लवकरच होणार आहे. कारण ह्या सर्व गोष्टी जवळपास झाल्यासारख्याच आहेत. इस्रायल देशाबद्दल म्हटलं तर प्रियानो, आत्तापर्यंत ते पारतंत्र्यामध्ये होते, त्यांना स्वातंत्र्य मिळालं. आपल्याबरोबरच प्रियानो स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यांना. आणि स्वातंत्र्य मिळून देखील प्रियानो राजधानी त्यांची घोषित करण्यात आली नव्हती. आता राजधानी देखील प्रियानो घोषित करण्यात आलेली, येरुशलेम म्हणून सांगण्यात आलेलं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ते केलेलं आहे. आता काय राहिलं आहे प्रियानो याच्यामध्ये, भूमिकंप व्हायला सुरुवात झाली. आणि म्हणून चांगली बातमी आपल्या डोळ्यासमोर असू दे की परमेश्वर त्याच्या मंडळीला घेण्यासाठी आधी येणार आहे. या सर्व वाईट गोष्टी प्रियानो आपण पाहत आहोत, परंतु या वाईटमधून एक चांगली गोष्ट ही आहे की तो तयार राहायला सांगत आहे. तिथाचं पत्र आपण जर काढलं त्याचा 2रा अध्याय, तर पौल तिथाला देखील प्रियानो सांगत आहे. या पुस्तकातून देखील प्रियानो फार कमी वेळा वाचण्यात येतं. तिथाला लिहिलेलं पत्र, पौलाचे तिथाला पत्र, त्याचा 2रा अध्याय आणि 11 ते 13 वचन मी आपल्यासाठी वाचत आहे. तिथे म्हटलेलं आहे, तिथाचे पत्र, तिथाला लिहिलेले पत्र 2रा अध्याय
11 ते 13. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. तो आपल्याला असे शिकवतो, धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर देव तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रताच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्या सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. विश्वास 13 वचनामध्ये म्हटले, 12 आणि 13, धन्य आशा प्राप्तीची. धन्य आशा काय आहे? धन्य आशा, अ ब्लेसेड होप इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. ब्लेसेड होप काय आहे? येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. ही पहिली पायरी मागच्या वेळेला आपण पाहिलं. दॅट इज द फर्स्ट स्टेज. पण तो खाली उतरणार नाही, तो ढगामध्येच राहणार आहे. मेलेले आणि जिवंत नंतर, आधी मेलेले मग जिवंत असं घेऊन जाणार आहे. 7 वर्षाचा महाकाळ मग सुरू होणार आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेले ब्लेसेड होप. आणि फक्त जाऊन बसणार नाही, तर त्यांच्याबरोबर प्रियानो परत एकदा 1000 वर्षानंतर आपण भूतलावर येणार आहोत. म्हणजे परत एकदा मी सारखं सांगत आहे की मनुष्य, गुड न्यूज काय आहे, मनुष्याला 1000 वर्ष स्वर्गामध्ये मिळून परत पृथ्वीवर येणार आहे तो. आणि आपल्याला जे 100 वर्षाचं काळ आपण म्हणत आहे, 100, 60 ते 70 वर्ष म्हटलेलं बायबलमध्ये मनुष्याचं काळ, आपण त्याच्यासाठी धडपड करतो, दुःख करतो. आणि आपण म्हणतो की नाही मला 100पेक्षा जास्त वर्ष मिळाले, सुखी आहे. अरे ते 100 काय घेऊन बसलात? येशू ख्रिस्तवर विश्वास ठेवणार आहे, त्याच्या नियमाप्रमाणे चालणार आहे, त्याला 1000 वर्ष मिळणार आहे. आणि नुसतं तिथंच नाही, तर परत एकदा तो भूतलावर घेऊन येणार आहे आपल्याला या वाईट लोकांबरोबर प्रियानो युद्ध करण्यासाठी. आपल्याला भूतलावर परत यायचं आहे 1000 वर्षानंतर. आणि 100साठी आपण धडपड करतो. म्हणजे एखाद्याकडे ₹1,00,000 आहेत आणि त्या ₹1,00,000 त्याचं चाललेलं आहे की नाही ते ₹1,00,000 देणार आहे कोणीतरी, पण मला मात्र त्या ठिकाणी ते ₹1,000 पाहिजे होते. अशा रीतीचं झगडा चाललेला आहे. ते लाख कुठे राहिले आणि इथं 1000चे झगडा चालले फक्त. आणि म्हणून लक्षात घ्या, या भूतलावर ही गुड न्यूज आहे की जरी हे इथं किती वर्ष असू द्या, कमी वय असू द्या किंवा जास्त असू द्या, जे काही देवाने दिलेलं आहे, पण त्यानंतर आपल्याला एक ब्लेसेड होप अशी लिहिलेली आहे प्रियानो. आणि यासाठीच पाऊल देखील प्रियानो थेसलोनिच्या मंडळीला, आपण कदाचित मागच्या वेळेला नसेल वाचलं, पण थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 1 ते 9 वचन मी वाचत आहे. थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 1 ते 9. बंधूंनो, काळ व समय याच्याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. आता प्रभूचा दिवस म्हणजे काय? ते भयंकर प्रियानो काळाच्या आधीसुधल्या गोष्टी आहेत. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश देखील होतो आणि ते निभावणारच नाहीत. बंधुजनो, त्या दिवसात चोरासारखे तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही, कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. तुम्ही आता, आणि मी कोण आहे, आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणवतो, आपण नाही नाव घेतलेलं हे, परंतु हे इतरांनी नाव दिलेलं आहे. कशासाठी? कारण विश्वासणारे अगदी येशू ख्रिस्तासारखंच वागत होते, सांगितल्याप्रमाणे चालत होते, म्हणून त्यांना नाव दिलं ख्रिस्ताचे लोक, म्हणजे ख्रिस्ती. स्वतः नाही घेतलं. पण आपल्याला नाव काय दिलेलं आहे? पाऊल म्हणत आहे, आपण प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा आहोत, रात्रीचे नाही. आपण प्रकाशाचीच प्रजा आहोत. परमेश्वर जो प्रकाश आहे त्याची प्रजा आहोत. कारण पावलाच्या काळामध्ये देखील प्रियानो असं नाव कुठं देण्यात आलेलं नव्हतं एकदम, पण नंतरच्या काळात प्रेषितांच्या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळते. पण आपण दिवसाची प्रजा आहोत, आपण रात्रीचे व अंधाराचे नाही. यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये,
तर जागे व सावध राहावे. झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात. परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण, तारणाची आशा व शिरस्त्राण घ्यावे. कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे. क्रोध व्हावा म्हणून नाही, त्या 7 वर्षाच्या महासंकटा काळामध्ये जाण्यासाठी नाही, पण त्याच्या आधी तो घेतला जाणार आहे. त्या दिवसाबद्दल तो म्हणत आहे की तो दिवस अकस्मात येईल, चोरासारखा येईल. चोरासारखा येईल म्हणजे काय? 2 दिवसापूर्वी आमचा अभिज्ञ आम्हाला विचारत होता, चोरासारखा कशाला येईल तो? चोर म्हणजे त्याला सांगत होतो आम्ही, चोर काय सांगून येत नाही, इंटिमेशन देत नाही, SMS पाठवत नाही, व्हॉट्सअपवर मेसेज पाठवत नाही, मी येणार आहे बरं का म्हणून. आपण ज्या वेळेला बेसावध असतो नेमका त्याच वेळेला तो येत असतो. आपण सावध असताना त्याला माहिती असतं, अरे हे जागेत बरं का. पण चोरसुद्धा जसा येतो अकस्मात, तसे आपण झोपेमध्ये राहू नका, तो म्हणत आहे. या दिवसामध्ये गेला, आता कोविड गेला, झाले निवांत झाले, आणि जगातले लोकसुद्धा सर्वत्र म्हणणार आहे सर्व काही शांत, छान छान, गुड न्यूज तुम्हाला दाखवतील. ते बॅड न्यूज कधीच दाखवणार नाहीत आता इथून पुढे, लक्षात घ्या. ते सर्व गुड न्यूजच दाखवणार आहे. आणि आपल्याला वाटेल हो सुटलो बाबा आपण, पण नेमकं लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही म्हणता हो आज नेमका तो त्याच वेळेला येईल, तुम्ही बेसावत असताना. पौल ते म्हणत आहे, म्हणून प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा म्हणून नाव दिलेलं आहे, तर आपण तसं वागलं पाहिजे. प्रिया, खात्रीने ह्या सर्व गोष्टी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये करणार आहे. आणि म्हणून आपल्याला सावध राहायचं आहे. प्रिया, आपल्याला सावध राहायचं आहे. कुठल्याही प्रकारे ढिलाई बाळगायची नाही आध्यात्मिक जीवनामध्ये. या भूतलावर राहत असताना प्रियानो अगदी व्यवस्थित देवाच्या वचनाप्रमाणे काटेकोरतेने जीवन जगायला सुरुवात करायचं. म्हणजे तो दिवस कधी येऊ द्या, तो आज येऊ द्या नाही तर आत्ता येऊ द्या, आपण प्रभूबरोबर जायला प्रियानो तयार राहायला पाहिजे. ही देवाची अपेक्षा आहे. आणि म्हणून प्रत्येक विश्वासणारे स्वतःला त्या गोष्टींमध्ये तयारी करून घ्यावी. जसं एखादा मनुष्य प्रवासाला निघताना सर्व वेळ तयारी करतो, अगदी तशाच प्रकारची तयारी आपण बघितली पाहिजे, करायला पाहिजे. बाबा सर्व काही व्यवस्थित चाललं आहे का? प्रभूचं येणं कधी होईल, नाही तर बोलावणं कधी पण होईल. एक तर बोलावणं होईल, नाही तर येणं होईल. 2 पैकी गोष्टी होणार आहेत आणि त्या लवकरच होतील. प्रिया, यासाठी आपल्याला तयारी करायची. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या सर्व गोष्टी भूतलावर येऊन सांगितल्या. प्रियानं त्याने काय आकाशातून नाही सांगितलं. देवाने ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत असं येशू ख्रिस्ताच्या द्वारे सांगण्यात आले. आणि जो येशू ख्रिस्त त्यासाठी मरण देखील पावला तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. 3ऱ्या दिवशी परत उठला, स्वर्गात गेला, आता परत येणार आहे आपण म्हणत आहोत. तो घ्यायला येणार आहे. पहिली स्टेज, दुसरी स्टेज, त्यानंतर 1000 वर्षानंतर परत एकदा या भूतलावर येणार आहे. सो प्रियांनो, आपण तयार राहूया आणि या दिवसासाठी आपण प्रार्थना करूया की दिवस प्रभू आम्हाला माहीत नाही, पण आमचं रूपांतर होऊ दे, आमचं परिवर्तन, आमचं आत्ताचं परिवर्तन होऊ दे. आणि जर तू आलास तर रूपांतर होऊ दे. आणि म्हणून ज्याचं परिवर्तन आहे त्याला रूपांतर आहे. पण प्रियांनो, ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ आणि निश्चितच पुढच्या वेळेला देवाची इच्छा असेल तर आपण प्रियांनो ह्या टॉपिकमध्ये पुढे आपण सरकणार आहोत. सो आज 2 गोष्टी आपण सांगितल्या आहेत, बॅड न्यूज आणि गुड न्यूज. यापैकी गुड न्यूज आपल्यासाठी एक, बॅड न्यूज इतरांसाठी. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझा आभार मानत आहोत या सर्व वेळेसाठी. आम्ही जे काही तुझ्या वचनावरती मनन केलेलं आहे त्यामध्ये प्रभू तू आमचं सहाय्य होत आलास, मार्गदर्शन केलेलं आहे. तुझी वचनं प्रभू खरोखर आमच्या सर्वांसाठी तू हातामध्ये आज आमच्या दिलेली आहेत. बायबलच्या स्वरूपामध्ये आम्हाला तू दिलेली आहेस, ती वाचण्यास आम्हाला मुभा दिलेली आहे. आणि म्हणून ह्या सर्व तुझ्या दयेबद्दल, कृपेबद्दल, तुझ्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. आम्ही जगातल्या गोष्टींना वाचण्यासाठी मोबाईल, वर्तमानपत्र, TV याकडे लक्ष देत असू तर प्रभू आज त्याकडे दुर्लक्ष करून जास्तीत जास्त पवित्र शास्त्राकडे आम्ही लक्ष द्यावं. त्यामध्ये लिहिलेली वचनं विश्वासणाऱ्यांनी विश्वास ठेवून वाचावीत आणि ती येत्या दिवसांमध्ये खात्रीने होणार आहेत याची प्रभू परमेश्वरा घोषणा स्वतःच्या अंतःकरणात, आपल्या प्रियजनांना आणि शेजारपाजाऱ्यांना, परराष्ट्रीयांना, ख्रिस्तीतर लोकांना ती सांगत राहावी म्हणून तू मदत कर.
ये प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या अधीन आणि स्वाधीन होतो. आम्हाला माहीत नाही आजचा दिवस, हा पुढील आठवडा कशा रीतीने राहणार आहे, परंतु प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे आम्हाला तू चालव. तुझ्या आत्मेने प्रभू तू आम्हाला भर आणि तुझ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची वाट पाहणारे, ती धन्य आशा बाळगणारे लोक म्हणून आमची गणना होईल. आम्ही प्रकाशाची प्रजा आणि दिवसाची प्रजा म्हणून समोर येऊ, अशा रीतीची वर्तणूक प्रभू होण्यास आज तुझ्या प्रिय मंडळीला आणि सर्वांना प्रभू परमेश्वर त्याची जाणीव होण्यास तू सहाय्य कर. लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावात मागत आहोत म्हणून तो ऐका. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणे, प्रियानो, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आज सदा सर्व काळ प्रभूचं येणं होऊपर्यंत असो. आमेन. काल, आज, सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलती तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांचे आभार मानत आहे. देवाची स्तुती असो. तुम्ही जॉईन झालात. आपली भेट पुन्हा एकदा संध्याकाळी प्रियानो 6 वाजता संडे स्कूल आहे, त्यामध्ये आपण भेटूया. काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. थँक्यू.